आपण सोडवणार आहोत 1.2 मधलं पहिलं गणित, ज्याच्यामध्ये गिवन बिलो आर सम ट्रायंगल्स आणि त्याची लेंथ सेगमेंट दिलेली आहे. अँगल QPR सगळ्यांचे जे आहेत तिघांचे. तर अँगल जो PM आहे तो बायसेक्टर आहे की नाही तो सांगायचं. तर आपल्याला अँगल बायसेक्टरचे फॉर्म्युलानुसार आपण लिहू. आता इथं हा पहिला जो सोडवायचा आहे त्याच्यानुसार आपण हेअर कन्सिडर करूया की आता इथं समजा जो QM/MR येणार आहे त्याचा रेशो आधी काढू, कारण आपण रेशो काढताना QM/MR आणि QP/PR हे रेशो जर इक्वल असेल तर तो अँगल बायसेक्टर आहे हे सिद्ध करणार. याच्यामुळे QM/MR इज इक्वल टू 3.5/1.5 आहे. पण पॉईंटचं जर आपल्याला घालवायचं असेल तर त्याला पॉईंट नंतर 1 द्यावा लागतो. म्हणजे 3.5ला आपण 10नी जर मल्टिप्लिकेशन केलं त्याच्यामुळे खालचे जो 1.5 आहे त्याला पण आपण 10नी मल्टिप्लिकेशन करू. त्याच्यामुळे याचा रेशो येईल, गुणाकार होईल 35/15 येईल. आणि 35/15 जो आहे तो 5च्या पाड्यात आहे. 35 7 नंबरला आहे 5च्या पाड्यात, आणि 15 जो आहे तो 3 नंबरला आहे. त्याच्यामुळे याचा रेशो 7/3 येईल. म्हणजे QM/MR इज इक्वल टू 7/3 येईल. आणि मग आता आपल्याला दुसरं जे आहे ते जर याच्यातील इक्वेशन पाहिलं, समजा इथे आपण पाहिलं की PQ/PR, तर याचा रेशो आपण काढू. तो जर इक्वल असेल तर तो अँगल बायसेक्टर आहे. म्हणून आपण आता काढताना QP/PR इज इक्वल टू 7/3. हे आता जर पाहिलं तर वरचं म्हणजे हे जे आपण काढले आत्ता ते आणि हे सेकंडचे आहे रेशो तो सेम आहे. म्हणून आपण असं लिहू शकतो की फ्रॉम 1 and 2 QM/MR इज इक्वल टू QP/RP. म्हणजे हे दोन्ही सेम आहेत. म्हणून आपण यावरून म्हणू शकतो बाय प्रॉपर्टी ऑफ अँगल बायसेक्टर रे PM is angle bisector of angle QPR. अशा प्रकारे आता आपण सेकंड प्रॉब्लेमबद्दल बघणार आहे की हा अँगल बायसेक्टर आहे की नाही. तर यासाठी आपल्याला पाहावं लागेल की यामध्ये जो आहे तो QM/MR आणि QP/PR हे रेशो आपल्याला इक्वल आहे की नाही दाखवावं लागेल. तो जर इक्वल असेल तर मग तो PM जो रे आहे तो त्यांचा अँगल बायसेक्टर आहे. तर आपण इथं असं लिहू शकतो की here consider QM/MR is equal to 8/6 जो आहे वरचा त्याप्रमाणे. पण आपल्याला माहिती आहे 8 आणि 6 2च्या टेबलमध्ये 6 3 नंबरला आणि 8 आहे 4 नंबरला, म्हणून त्याचा रेशो आला 4/3 आला याचा रेशो. तर याचप्रमाणे आपण सेकंड जर केलं तर जो आहे याचा अँगल सेकंडचा तर तो आहे QP/RP. आणि त्याच्यामुळे आपण QP आणि RPचे जे व्हॅल्यू आहेत ते आपण लिहू शकतो की QPचा 10 आहे आणि RPचं 7 आहे. आणि आपण जर पाहिलं इथं वरचं इथं किती आले आपल्याला 4/3 आलं एकाचं. तर ते काही इक्वल नाही आहे, त्याच्यामुळे हा अँगल बायसेक्टर नाही. म्हणून मग लिहिताना आपण असं लिहू शकतो की फ्रॉम
1 and 2 QM upon MR is not equal to QP upon RP. म्हणजेच रे जो आहे तो रे PM is not angle bisector of angle QPR. याप्रमाणे या सेकंडचं असे असेल. आता जर आपण थर्डचं बघूया, तर आपण थर्ड बघणार आहे क्वेश्चन. त्याच्यामध्ये हे अँगल बायसेक्टरमध्ये PM हा अँगल बायसेक्टर आहे की नाही त्याचं हे सांगायचं आहे आपल्याला विथ रिझन. आपण थर्ड जो आहे प्रॉब्लेम तो पाहणार आहोत. त्याच्यामध्ये QM छेद MR आणि QP छेद PR आहे, त्याचा रेशो आपण पाहू. यामध्ये here consider QM upon MR is equal to 3.6 upon 4 आणि is equal to 3.6. हा जो आहे पॉईंट काढायचा म्हणून आपल्याला इथं 10नी मल्टिप्लिकेशन करावं लागेल, म्हणून 4ला पण 10नी मल्टिप्लिकेशन करावं लागेल. तर त्याचं 36 अपॉन काय येईल आपल्याला आहे 3.6 दिलेला आहे इथं आणि अपॉनमध्ये 4 आहे, तर त्यांना मल्टिप्लिकेशन 10 केलं जो पॉईंट आहे तो निघून जाईल, म्हणून पण 4ला पण आपल्याला 10नीच मल्टिप्लिकेशन करावं लागेल, कारण आपल्याला अंशात छेदात सेम करावं लागणार क्रिया. मग याचं उत्तर जे आहे ते काय येणार 36 अपॉन 4 10 40 येणार आणि 4चा टेबलमध्ये हा 9 नंबरला आहे आणि हा 10 नंबरला आहे, म्हणून याचा रेशो 9 अपॉन 10 येणार. म्हणजे QM अपॉन MRचा रेशो येणार 9 अपॉन 10. तर तो आपल्याला दुसरा जो आहे जो QP अपॉन PR आहे तर त्याचा रेशो येतोय का तो पण आपल्याला पाहावा लागेल तेवढा, म्हणून आपल्याला QM छेद MR मांडून त्याचं पण इक्वेशन बघावं लागेल. तर QM अपॉन MR ऑलरेडी 9 अपॉन 10 दिलेला आहे. QM अपॉन MR तर त्याचा सेकंड जर बघितला तर तिथं ऑलरेडी 9 अपॉन 10 या जो पहिल्याचा रेशो जो आहे तो 9 अपॉन 10 आलेला आहे. तर सेकंडचा पाहिला तर त्याचा ऑलरेडी 9 अपॉन 10च आहे. यामुळे ते दोन्ही जे आहेत त्याला 1 आणि 2 इक्वेशन नाव दिलं तर ते दोन्ही रेशो सेम आहेत, म्हणून आपण असं लिहू शकतो की QM अपॉन MR आणि जो आहे तो इक्वल झालेला आहे दुसरा तो QP अपॉन RP आहे. याचप्रमाणे तर आपण आता थर्ड जो प्रश्न याच्यात दुसऱ्याचा रेशो जो QP अपॉन PR आहे तर याचं जर आपण नोटीस केलं तर याच्यामध्ये तर ऑलरेडी 9 अपॉन 10चा रेशो आहे, म्हणून फ्रॉम 1 आणि 2 हे दोघे जे आहेत ते इक्वल आहे QM अपॉन MR आणि QP अपॉन RP. बाय प्रॉपर्टी ऑफ अँगल बायसेक्टर वे PM इज अँगल बायसेक्टर ऑफ अँगल QPR. तर या सेकंड गणितामध्ये PR हा PN प्लस NR आहे, म्हणून 20 मधून 8 वजा केलं की PNची किंमत येईल आणि PQ म्हणजे PM प्लस MQ आहे, त्यामुळे 20 मधून 15 वजा केल्यावर MQची जी किंमत आहे ती येईल. तर आपण असं लिहू शकतो इथं की कन्सिडर P-N-R म्हणजे N हा मध्ये आहे, PR बरोबर PN अधिक NR आहे. याचाच अर्थ 20 बरोबर PN आहे ते आपल्याला स्थिर आहे, ते PN जागेवरच लिहावं लागेल आणि NRची किंमत 8 लिहावी लागेल. त्यामुळे PNची किंमत जी आहे ते 20 आहे, त्याच्यातून हा अधिक 8 आहे तो तिकडे घालून वजा करून PNची किंमत जी आहे ती आपल्याला माहिती आहे की 20 मधून 8 गेल्यावर 12 येतात. असंच याप्रमाणे दुसरं जे आहे
एम डॅश क्यू आहे, म्हणजे एम हा मध्ये आहे. आता याचंही आपण असं लिहू शकतो की पी क्यू बरोबर पी क्यू बरोबर पी एम अधिक एम क्यू. पी क्यू जो आहे 25 आहे, पी एम 15 आहे. एम क्यू आपल्याला माहीत नाही, त्यामुळं तो तसाच ठेवणार आहे स्थिरमध्ये. तर आपल्याला 25कडे हा 15 वजा येऊन एम क्यूची किंमत मिळणार आहे. एम क्यूची किंमत, तर अशा प्रकारे पी एन छेद एन आर हे काढावं लागेल आपल्याला. पी एम छेद एम क्यू काढावे लागेल आणि हे जर इक्वल असेल तर मग ते पॅरलल आहेत असं आपण लिहू शकतो. पी एनची किंमत आपण बघितली तर आता काढल्याप्रमाणे 12 व एन आरची 8 आहे. दोन्ही 4च्या पाड्यात. 12 3 नंबरला आणि 8 2 नंबरला आहे, त्यामुळे 3/2 येईल. आणि जो पी एम छेद एम क्यू आहे तो 15/10 येईल. 5च्या पाड्यात 3 नंबर, 5च्या पाड्यात 2 नंबर. आणि अशा प्रकारे जे दोन्ही आहेत आपण 1 आणि 2 नंबर देऊ. तर फ्रॉम 1 and 2 आपण असं म्हणू शकतो की पी एन आर हा इक्वल आहे पी एम आणि एम क्यू बरोबर. म्हणून मग तो आपण काय करू शकतो, हेअर असं लिहू शकतो की हेअर साइड एन एम बायसेक्ट साइड पी क्यू and पी आर in same proportion. So by converse of BPT, NM हा आर क्यूला पॅरेलल आहे हे आपण सिद्ध करून दाखवलं. याच्यात सिद्ध करायचे आपल्याला की NM हा एन क्यूला पॅरेलल आहे. हा सेकंड आहे. आता आपण पाहणार आहोत थर्ड क्वेश्चन. इन MNP एन क्यू इज बायसेक्टर ऑफ एन आणि MN 5 MPN 7 MQ 2.5 आणि QP करायचं. मग याच्यात आपण काय करू शकतो, हे लिहिताना बाय अँगल बायसेक्टर प्रॉपर्टीज लिहू शकतो की NM अपॉन NP इज इक्वल टू MQ अपॉन QP हे आपण लिहू प्रकारे. वी हॅव जो गिवन आहे तो काय आहे, इन ट्रायंगल NPM. रे जो NQ आहे, रे NQ इज अँगल बायसेक्टर by property of angle bisector, by property of angle bisector PQ छेद QM NP छेद NM. म्हणून PQ ची किंमत जी आहे ती आपण सेम तशीच ठेवणार आहे, दिलेली नाही. QM ची किंमत जी आहे ती 2.5 आहे आणि इक्वल 7/5 जे दिले की 2.5 डबल केल्यावर 5 होतात. म्हणून 1 नंबर आणि 2 नंबर आणि 7/2चा जर भागाकार केला, 2ने जर भागलं 7ला म्हणजे 2 भाग पाडले तर 3.5 येतं. म्हणून इथं आन्सर आलं 3.5. अशाच प्रकारे जर आपण चौथं गणित घेतलं तर मेजर ऑफ सेम अँगल फिगर
आर गिवन प्रूव्ह दॅट AP अपॉन PB AQ अपॉन QC. तर फिगरमध्ये अँगल APQ 60 आहे. आपण जर पाहिलं तर हा जो APQ आहे तो 60 आहे आणि ABC पण 60 आहे, त्यामुळे तो इक्वल आहे. म्हणून फ्रॉम 1 and 2 जो आहे APQ इज इक्वल टू अँगल ABC. बट APQ जर पाहिला आपण APQ आणि ABC तो इक्वल झालेला असला तरी ते करस्पॉन्डन्स पण आहेत. आणि PQ अँड PC फ्रॉम इक्वेशन 3चा जर घेतला ते आर कॉन्ग्रुएंट. म्हणून बाय करस्पॉन्डिंग अँगल टेस्ट आपण अजून म्हणू शकतो याला करस्पॉन्डिंग अँगल टेस्टनी लाईन PQ परपेंडिक्युलर साईड BC अँड ट्रँगल ABC लाईन PQ पॅरलल साईड BC. A हा बाय BPT AP अपॉन PB आणि AQ अपॉन QC हेच प्रूव्ड आहे. इथं जर असे दिलेलं आहे त्याप्रमाणे आपल्याला BPT थेरम दिसतोच. आपण करणार आहोत क्वेश्चन नंबर 5 इन ट्रॅपेझियम दिलेला आहे आणि यामध्ये खूप इझी आहे की AP अपॉन PD आणि BQ अपॉन QCचा रेशो येणार आहे. कारण आपण BPT थेरममध्ये पाहिल्याप्रमाणे असंच येतो. ABCD हा जो आहे तो ट्रॅपेझियम आहे. आपण ते अँड 3 याचं जे रिझन आहे ते तुम्हाला काय द्यावं लागणार आहे की 3 पॅरलल लाईन अँड देअर ट्रान्सव्हर्सल्स, म्हणजे ह्या 2 ट्रान्सव्हर्सल्स आहेत. त्यामुळे AD अँड BC आर ट्रान्सव्हर्सल बाय प्रॉपर्टी ऑफ इंटरसेप्ट मेड बाय 3 पॅरलल लाईन. आपण असं लिहू शकतो असं आपण लिहू शकतो AP अपॉन PD आणि PQ अपॉन QC लिहू शकतो. आणि APची किंमत जी आहे ती 15 आहे, PDची किंमत जी आहे ती 12 आहे. आपल्याला BQची किंमत माहीत नाही, ती काढायची आहे. आणि जी QCची किंमत आहे ती 14 आहे आणि त्याच्यामुळे तिरकस गुणाकार 15 गुणिले 14 करात तो इकडे येऊन गुणाकारात होणार आहे 15ला. मग आपण पाहिलं तर 15 आणि 12 3च्या पाड्यात 15 5 नंबर 12 4 नंबरला केला आणि 14 पंचे 70 होतं. आणि त्याला जर 4ने भागलं 14 गुणिले 5 करून 14 पंचे 70 होतं आणि त्याला जर 4ने भागलं तर 70ला 17.5 येते, म्हणजे BQ येतोय. दॅट इज BQ इज इक्वल टू 17.5. आता हे आपण जे आहे ते पूर्ण गणित 5वंही सोडवलेलं आहे. पुढच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये उरलेले गणित दिले जाईल. प्लीज याला तुम्ही सबस्क्राईब करा, लाईक करा, म्हणजे मी असेच तुम्हाला समजावून सांगितलेली गणिते रोज पाठवत जाईल आणि मला मोटिवेशनही मिळेल.